नमस्कार, मी वैष्णवी MCN न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. MCN न्यूज प्रस्तुत खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या वातावरण बदलत आहे, आता पावसाळा लागतोय आणि याच याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपल्या तब्येतीची काळजी घेणं आणि त्यातल्या त्यात लहान मुलांच्या तब्येतीची काळजी घेणं हे तर खूपच विशेष असतं. त्यामुळे याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सखा पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या MCN न्यूजमध्ये. सरांनी MBBS केलेलं आहे, MD सुद्धा त्यांचं आहे. विशेष म्हणजे ते बालरोग तज्ज्ञ आहेत आणि शिवाय नवजात शिशु तज्ज्ञ देखील ते आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये खूप बदल होत असतात वातावरणामध्ये. या सगळ्यांमध्ये लहान मुलांची काळजी कशी घ्यावी या विषयावर आपण आज चर्चा करतोय. तर मुळामध्ये पावसाळ्यात लहान मुलांची काळजी अधिक घेणं का आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? येस, नमस्कार श्रोतेहो. मी डॉक्टर सखा पाटील. माझं माऊली मुलांचं हॉस्पिटल आहे. जसं मॅडमनं खूप छान प्रश्न विचारला की पावसाळ्यामध्ये लहान मुलांची काळजी घेणं का आवश्यक असतं. कारण पावसाळ्यामध्ये काही आजार जसे की ॲलर्जिक आजार आहेत, आपण ज्यांना वातावरण बदलल्यामुळे होणारे आजार हे जास्त प्रमाणात होतात. ढगाळ वातावरण असतं, कोंदट वातावरण असतं, वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते, त्याच्यामुळे जे ॲलर्जिक इलनेस आहे किंवा ॲलर्जिक आजार आहे ते जास्त होतात. आणि जे दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार आहेत ते पण जास्त होतात. जसं की गॅस्ट्रो आहे, निमोनिया आहे, कावीळ आहे आणि टायफॉईड असे. त्याच्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. नक्कीच. आता ज्या न्यूली मॉमीज झालेल्या आहेत किंवा आत्ता जन्मलेले जे बाळ आहेत त्यांची सुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी असं तुम्ही सांगाल? लहान मुलांची ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी एक तर सगळ्यात पहिलं या लहान मुलांना आपण जेव्हा हात लावतो तर आपले हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. आपण जो आहार घेतो किंवा आपण बाळांना जो आहार देतो तो सकस आहार पाहिजे, स्वच्छ आहार पाहिजे आणि संतुलित आहार पाहिजे. त्याच्यानंतर पाणी नेहमी उकळून थंड करून पिलं पाहिजे. आरवत असेल तर उकळायची काही गरज नाही आहे. बाहेरचं खाणं आपण टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर जे विशेषतः नवजात बाळं आहेत त्यांना थंडी चांगली, म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू हा थंडी आहे आणि आपण त्याला हायपोथर्मिया म्हणतो. तर आपण अशा बाळांना उबदार ठेवलं पाहिजे. सुती कपडे घातले पाहिजे, सॉक्स घातले पाहिजे, हातमोजे घातले पाहिजे, पायमोजे घातले पाहिजे. नंतर बाळाला वेळच्या वेळी फिडिंग केलं पाहिजे. नंतर बाळाला हात लावायच्या पहिले आपले हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजे. याच्यामुळं काय होतं की बाळाचा इन्फेक्शन रेट कमी होतो आणि जे आजारी व्यक्ती आहेत घरामध्ये त्यांनी त्या बाळाला हात नाही लावला पाहिजे. लक्षात एवढी जर काळजी घेतली तर बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. 3 ते 4 वर्षांची जी मुलं आहेत त्यांच्या आहाराचं विशेष नियोजन यावेळेस करायला पाहिजे का? कारण पावसाळ्यामध्ये खूप गोष्टी बदलतात असतात, जसं तुम्ही म्हणालात फंगल इन्फेक्शन या सगळ्या गोष्टी. मग काय काळजी घ्यायला पाहिजे, काय इन्क्लूड केलं पाहिजे, काय अवॉइड केलं पाहिजे? येस, बघा असं म्हणतात की माणसाचा जो आजार आहे तो अन्नातून जातो. इव्हन विचार पण माणसाच्या अन्नातून जातात. तर माणसाचं जे सगळी शरीर रचना डिपेंड आपल्या डाएटवर म्हणजे अन्नावरच असते. तर आपण अन्नामध्ये सर्व घटकाचा समावेश पाहिजे. प्रथिने पाहिजे, कार्बोहायड्रेट्स पाहिजे, फॅट्स पाहिजे, म्हणजे स्निग्ध पदार्थ पाहिजे, प्रथिने पाहिजे आणि चरबी पण पाहिजे संतुलित प्रमाणामध्ये. आहार स्वच्छ पाहिजे, आहार सकस पाहिजे, आहार संतुलित पाहिजे आणि आहारामध्ये जे उघड्यावरचं अन्न आहे ते आपण टाळलं पाहिजे. जे हॉकर्स असतात त्यांच्याकडनं नाही खाल्लं पाहिजे. आपण हात जेव्हा जेवण करतो त्याच्या पहिले आपले हात स्वच्छ साबणाने किंवा सॅनिटायझरने धुतले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये विशेषतः प्रोटीन्स म्हणजे प्रथिने पाहिजे, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचा आपल्या आहारामध्ये विशेषतः आपल्याला सहभाग किंवा इन्क्लूड करणं आवश्यक आहे. नक्कीच. सर, आता सोशल मीडिया खूप व्हायरल होत आहे. ओके. मग लहान बाळांना घेऊन तुम्ही फिरायला जाऊ शकता, या सगळ्या गोष्टी करू शकतात, हे मुवमेंट्स परत येणार नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी नवीन ज्या आई बनलेल्या आहेत त्यांच्या कानावर पडतात. मग तुम्हाला काय वाटतं, एक नवजात बाळाला पावसाळ्यामध्ये पर्यटनाच्या ठिकाणी घेऊन गेलेलं बरं की अवॉइड करायला पाहिजे? एका शब्दात सांगायचं म्हणलं तर अवॉइड केलं पाहिजे, न घेऊन गेलेलं बरं. परंतु आता कसं आहे की प्रत्येक गोष्ट आयडियल आपण जगू शकत नाही. तर शक्यच नसेल तर मग त्याला पण रॅप करणं व्यवस्थित, उबदार ठेवणं, त्याला पाणी जे तुम्ही पाजताय ते उकळून थंड करून पाजणं आणि त्याला थंडी, मी तुम्हाला काय बोललो की बाळाचा सगळ्यात मोठा शत्रू हायपोथर्मिया आहे म्हणजे थंडी. म्हणजे भारतामध्ये तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त बाळं हे थंडीमुळे म्हणजे हायपोथर्मियाने मृत्यू पावतात. हे लोकांना माहितीच नाही. त्याच्यामुळं बाळाला उबदार ठेवणे, बाळाची काळजी घेणे आणि शक्य असेल
तर एक 2-4 तासासाठी तुम्ही कुठं फिरायला चालले तर शक्यतो त्याला घरी केअरटेकर असतात, आपली आई असते, आपली आजी असते, बघ यांच्याकडे ठेवलं तरी चालेल. नक्कीच सर, जसं तर तुम्ही म्हणालेत की बहुतांश बाळांचा मृत्यू हा थंडीमुळे होत असतो. येस, हायपोथर्मिया. तर मग हे किती वर्षांपर्यंत असतं किंवा किती महिन्यांचं बाळ आहे असं काही असतं की तुम्हाला एक 5 ते 10 वर्षांपर्यंत या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते? हायपोथर्मिया हे आपण जो कॉज ऑफ डेथ आहे तो जास्त न्यूनेटल पिरियडमध्ये आहे. न्यूनेटल पिरियड म्हणजे पहिलं 1 महिना, थोड्याफार प्रमाणामध्ये पहिले 6 महिने किंवा मॅक्झिमम 1 इयर. 1 इयरच्या पुढे शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही. हायपोथर्मिया विशेषतः पहिल्या एक 6 महिन्यामध्ये त्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये विशेषतः पहिल्या 1 ते 3 महिन्यामध्ये बाळाला उबदार ठेवणे, उबदार कपडे घालणे, सुती कपडे घालणे किंवा आपण जे उन्हाचे कपडे असतात, वॉर्म क्लोथ्स असते ते त्याच्यामध्ये रॅप करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. नक्कीच. सध्या सर्दी खूप वाढत चालली आहे. ओके. म्हणजे असं आहे की त्याचं निमोनियामध्ये कन्व्हर्टेशन होतं असं बोललं जातं. ओके. तर मग तुम्हाला याविषयी काय सांगायचं आहे? आणि जर निमोनिया झाला तर त्याची लक्षणं काय असतात? म्हणजे सर्दी हीच त्याची सुरुवात असते का? ओके, अतिशय चांगला प्रश्न आहे. निमोनिया भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात कॉमन आहे. भारतामध्ये आपण त्याला मराठीमध्ये श्वसनदाह म्हणतो. हा जो आजार आहे बऱ्याच वेळा बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय, प्रोटोझोआ अशा 3-4 कारणामुळे होतो. हा जो आजार आहे हा अतिशय जीवघेणा आजार आहे. आता बरेच त्याचे उपचार आहेत. आता शक्यतो तर निमोनियाचं मृत्यूदर खूप आपल्याकडे कमी झालेला आहे. लोकांमध्ये हेल्थ अवेअरनेस आहे, बरेचसे आपण लसीकरण करतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये मृत्यूदरामध्ये खूप कमी झालेले आहे. तरी पण निमोनिया झाला तर ओळखायचा कसा? तर सगळ्यात कॉमन रिझन असतं जास्त प्रमाणात ताप, जास्त प्रमाणात खोकला आणि दम लागणे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे दम लागणे, म्हणजे श्वास घ्यायला दम लागणे. आपण ज्याला पोटात लागलं म्हणतो, ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये पोटात लागलं म्हणतात. पोटात लागलं म्हणजे पोट हपक्या मारत असतं किंवा दम लागत असतो. बाळाला नीट बोलता येत नाही, दूध पिता येत नाही. जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा त्याच्या कपाळावर घाम येतो. हे जे लक्षण आहेत हे निमोनियाचे लक्षण आहेत. आपण त्याच्याकडे विशेषतः बघितलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये बाळांमध्ये त्वचेचे विकार वाढू शकतात किंवा ॲलर्जी होऊ शकते, हे आपण कसं टाळू शकतो? येस, जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की पावसाळ्यामध्ये ॲलर्जिक इलनेस सगळेच वाढतात. विशेषतः स्किनचे वाढतात, फुफ्फुसाचे वाढतात. त्याला कारण असते की दमट वातावरण असते किंवा हवेमध्ये आर्द्रता किंवा ह्युमिडिटी जास्त असते. आणि क्लाउडी वेदरमध्ये जे अलर्जन्स असतात ते ॲक्टिवेट होतात आणि मग अलर्जिक आजाराचं प्रमाण जास्त वाढतं. ही होऊ नये याच्यासाठी सगळ्यात पहिलं तर आपण जे बेडशीट वापरतो किंवा आपण जे चादर वापरतो हे स्वच्छ धुतलं पाहिजे, आठवड्यात एकदा तरी धुतलं पाहिजे साबणाने. त्याच्यानंतर ते चेंज पण केलं पाहिजे. हे झालं बेडमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी तुम्ही हायड्रेशन मेंटेन करायचं स्वतःचं. स्किनचे आजार होणे म्हणून तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता किंवा ज्या साबणांची pH ही न्यूट्रल pH आहे 5.5 ते साबण वापरायचे. अशी तुम्ही काळजी घेऊ शकता. आणि जे तुमचं घर आहे त्याच्यामध्ये स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि सूर्यप्रकाश, आपण व्हेंटिलेशन म्हणतो, रूममध्ये व्हेंटिलेशन पाहिजे. तर ह्या सगळ्या जर आपण काळजी घेतली तर बऱ्याचशा प्रमाणात आजार होतच नाहीत. हे सगळं जे तुम्ही आत्ता सांगितलं खूप महत्त्वाचं आहे, बेडशीट रोजच्या रोज चेंज करणं. हो. पण त्यात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला असा वाटतो एक आई म्हणून, की डायपर आपण लहान मुलांसाठी यूज करायला हवं का? कारण की बऱ्याचदा असं होतं की त्यांची जी झोप आहे ती डिस्टर्ब होते सू करण्याने, आणि त्यामुळं त्यांना डायपर घालून शांत झोपवणं हा एक पर्याय आजकाल खूप चालला जातोय. पण मग तुम्हाला याविषयी काय वाटतं की रात्रभर लेकराला डायपरमध्ये ठेवणं हे बरोबर आहे की नाही? सगळ्यात पहिलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आयडियली डायपर वापरायला नाही पाहिजे. डायपर्स आर मेड फॉर पॅरेंट्स कम्फर्ट, दे आर नॉट फॉर बेबी. त्याच्यानंतर जे मुलं आहेत अशा बऱ्याचशा स्टडी आहेत की त्याच्यामध्ये असं आपल्याला आढळून आलं की आपण जर डायपर मुलांमध्ये वापरलं त्यांच्यामध्ये पुढे सकता येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं मेल बेबी असेल, मुलं असेल तर त्यांना डायपर बिलकुल वापरायचे नाही. फिमेलला ओके फॉर युअर एज, तुमच्या कम्फर्टसाठी तुम्ही वापरू शकता. बट डॉक्टर रिकमेंडेशन असं आहे की डायपर वापरायला नाही पाहिजे. त्याला 2-3 कारणं आहेत. एक तर डायपरमध्ये खूप हेवी प्रमाणात केमिकल असतात जे ते सगळं सोक करून घेतात. त्याच्यामुळं अलर्जी जास्त होतात. कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस किंवा पेरिअनल रेडनेस असेल किंवा शीच्या सुजाभोवती जागा आहे ना
तिथे इन्फेक्शनचं प्रमाण जास्त आहे. डायपर हे फक्त तुम्ही तेव्हा ट्रॅव्हल करता अशा वेळेस ठीक आहेत, बट इट शुड नॉट बी रुटीन. त्याचे दुष्परिणामच जास्त आहेत. ओके. आणि परत एकदा मी माझ्या पेशंटला नेहमी सांगतो की डायपर्स आर मेड फॉर पॅरेंट्स कम्फर्ट, दे आर नॉट फॉर बेबी. ओके. येस. नक्कीच सर, खरं तर खूप छान Yes. यामध्ये Yes. हे केलं तुम्ही, कारण खूप असा समज आहे की हो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, काय होणार नाही आहे, एकदा नंतर डायपर काढलं की पावडर लावायचं आणि जागा स्वच्छ करून घ्यायची. नाही. हा पण एक महत्त्वाचं त्यामध्ये आहे, पण त्याचे इतके साईड इफेक्ट्स होऊ शकतात, Yes. हेही एक महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, या सगळ्या वातावरणामध्ये लहान मुलांच्या संदर्भात पचन संस्थेमध्ये काही समस्या उद्भवू शकतात का? येस. म्हणजे आपली सगळ्यात महत्त्वाची संस्था कुठली असेल तर पचन संस्था आणि नंबर 2 श्वसन संस्था. आपले 99% जे आजार आहेत ते आपल्याला नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातात. एक साधी सवय सांगतो तुम्हाला, आपण जर फक्त स्वच्छ हात धुतले जेवायच्या अगोदर आणि शी केल्यानंतर तर आपले 90% आपल्याला आजारच होत नाहीत. हे एक गोष्ट आहे. आता लहान लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यामध्ये सगळ्यात लागू आहे. पावसाळ्यामध्ये काय असतं, आपण पाणी बऱ्याच वेळा दूषित पितो, वातावरण पण बदलतं आणि अलर्जिक इलनेस आणि इन्फेक्टिव्ह इलनेस दोन्ही प्रकारचे आजार जास्त होतात. तर पचन संस्थेबाबत जर दूषित अन्न आणि दूषित पाणी असेल, बऱ्याच वेळेस महानगरपालिकेचं पाणी दूषित असतं किंवा आपण बोरचं पाणी पितो किंवा आपण घरी स्टोरेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल, या नंबर ऑफ कॉजेस आहेत. जर दूषित अन्न आणि दूषित पाणी असेल तर इंडियामध्ये दूषित अन्न दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचं प्रमाण आणि ॲडमिशनचं प्रमाण हे 70% आहे. त्याच्यामुळे आपण जर हे म्हणजे स्वच्छ पाणी पिलं तर आपले बरेचसे आजार होणार नाहीत. आणि आता दूषित अन्न आणि दूषित पाण्यात होणारे आजार जर सांगायचे म्हणलं तर कावीळ आहे, टायफॉईड आहे, उलट्या आहेत, जुलाब आहेत. ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगू शकतो की माझी OPD 50% याच्यामध्येच असते, पण ॲडमिशन पण 50% याच आजाराचे असतात. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण दूषित अन्न आणि दूषित पाणी म्हणजे आपण आपला आहार स्वच्छ ठेवला पाहिजे. दूषित आणि दूषित पाणी पिऊ नये. विशेषतः आउटसाईड फूड आहे, ओपन फूड आहे, ज्याच्या माश्या बसतात, त्यांच्यामुळं गॅस्ट्रो आहे, कॉलरा आहे, संडास आहे, जुलाब आहेत, कावीळ आहे, टायफॉईड आहे, सगळे आजार तुम्हाला होणारच नाहीत. नक्कीच. आता जसं तुम्ही सांगितलं, अनेक रुग्ण असे असतात किंवा अनेक गरीब परिस्थितीतले जे आहेत ते आपल्या मुलांना काही आजार झाला तर उपचार करण्यासाठी थोडीशी माघार घेतात किंवा Okay. थोडासा विलंब घेतात. Okay. मग या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? ओके. असं आहे की आजार गरिबाला होतो, श्रीमंताला होतो. आणि असं म्हणतात की देवाकडे आणि डॉक्टरांकडे काही फरक नसतो. आणि खरंच आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघतो, गरीब लोक असतात, श्रीमंत लोक असतात आणि गरिबांनाच आजार जास्त होतात. खूप कंडिशन आहेत, ओव्हरक्राउडिंग आहे, सॅनिटायझेशनची प्रॉब्लेम आहे, दूषित अन्न, दूषित पाणी, अशा खूप आहे. तर आता नवीन जे शासन आहे, सध्याचे महाराष्ट्र शासन आहे, त्यांनी एक गोरगरिबांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एक काढलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ एक 1500 आजार जवळजवळ ते याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि ह्या 1500 आजारावर आपल्याला मोफत इलाज करता येतात. त्याच्यामध्ये विशेषतः जे नवजात मुलं आहे, जे 1 महिन्याच्या आतले बाळं आहे, त्यांना तर आपण सर्वच उपचार फ्रीमध्ये करू शकतो. म्हणजे आपण सगळ्यांनी ॲक्च्युली या योजनेचा फायदा घ्यायला हरकत नाही. गरीबच काय, ज्याच्याकडे रॅशन कार्ड आहे तो माणूस या योजनेचा लाभ घेऊ शकतो. नक्कीच सर, जसं तुम्ही आता सांगितलं की महात्मा फुले योजना आहे किंवा Yes. प्रधानमंत्री योजना आहे, Yes. या सगळ्या योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच असतील. येस. अशा केसेसही तुमच्यापर्यंत आलेल्या असतील Yes. की त्या योजनेमध्ये खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये तुम्ही एखाद्या रुग्णाला, एखाद्या लहान मुलाला वाचवलंय. मग त्या संदर्भातला तुम्हाला तुमचा एखादा एक्सपिरियन्स आमच्यासोबत प्लीज शेअर करा. ओके. माझ्याकडे ही जी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आहे ती 6 महिने 1 वर्षापासून आहे. आणि मला अतिशय अभिमानाने सांगू वाटतं की मी या योजनेमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत 200 ते 300 बालके चांगली केलेली आहेत. विशेषतः 800 ग्रामचे बाळं आहेत, 1 किलोचे बाळं आहेत, जे प्रीमॅच्युअर बेबी आहे, जे लवकर होतात, 7व्या महिन्यात डिलिव्हरी होते, 8व्या महिन्यात डिलिव्हरी होते, किंवा कोणाला कावीळ असेल, कोणाला रक्ताचा काही प्रॉब्लेम असेल, कोणाला निमोनिया झाला,
कोणाला श्वास घ्यायचे आजार असतात, हे सर्वच्या सर्व आजार आपण या योजनेमध्ये फ्रीमध्ये ऑलरेडी केलेले आहेत. आता माझ्याकडे म्हणजे म्हणजे याच्यामध्ये आता रोजच बाळं चांगले होतात, रोजच ॲडमिट होतात आणि रोजच आपल्याला छान वाटतं. बट एक मला असं सांगावंसं वाटतं की माझ्याकडे एक मजूर होता, ज्याला 10 वर्ष बाळच होत नव्हतं. मग त्याने इथल्या एका स्त्रीरोग तज्ज्ञाकडे ट्रीटमेंट घेतली, त्याच्यामध्ये त्याचे पैसे 5-7 लाख रुपये संपले. मग त्याला देवाने 2 बाळं दिले, ट्विन्स झाले आणि त्यांचा जन्म झाला 6व्या महिन्यात. आता 6व्या महिन्यातलं जर बाळ वाचायचं म्हणलं असं तर त्याला साधारणतः एक 3 ते 4 लाख रुपये खर्च लागतो प्रायव्हेटमध्ये. बट या योजनेअंतर्गत तो माझ्याकडे आला तेव्हा त्याला असं वाटलं की आता म्हणजे त्याला असं नाही वाटलं की बाळ वाचेल बाबा 800 ग्रामचं 900 ग्रामचं. मग नंतर आम्ही त्याला योजनेमध्ये घेतलं, आम्ही त्याला चांगले इलाज केले आणि सुदैवाने बाळ वाचलं. ते दोन्ही बाळं वाचले. जेव्हा त्याचे बाळ वाचले त्यावेळेस तो रडला, तो खूप भावनिक झाला आणि त्याने बोलला की म्हणे सर म्हणजे हे जे बाळ आहे हे तुमच्यामुळे वाचलेत म्हणे आणि आता मी तुम्हाला आयुष्यभर मी तुमचा ऋणी राहीन की तुमच्यामुळं माझ्या अंगणामध्ये बाळ खेळतील, हसतील, खेळतील. आता ही जे सॅटिस्फॅक्शन असतं किंवा ही जे तुम्हाला समाधान असतं ते पैशाने येऊ शकत नाही. तर ह्या योजनेमध्ये मला सगळ्यात म्हणजे एक गोरगरिबाची सेवा करायचा एक चान्स भेटते, एक अपॉर्च्युनिटी भेटते आणि मी खूप ऑनेस्टली आणि प्रामाणिकपणाने काम करून माझ्याकडे जवळ 99% बाळं चांगले झालेले आहेत. हे मला प्राऊडली सांगावंसं वाटतं. नक्कीच सर, खरं तर खूप खूप तुमचं याबद्दल अभिनंदन आहे. आणि एक सरतेशेवट असा एक प्रश्न मला विचारावासा वाटेल की आजकाल ट्रेंड फॉलो करणं सुरू आहे. खूप जास्त पालक आपल्या पाल्याची काळजी घेत आहेत आणि त्या नावाखाली सप्लिमेंटही देत आहेत. तुम्हाला याविषयी काय सांगावंसं वाटेल? आपल्याला जर समजा आहाराविषयी सांगायचं झालं तर जेव्हा आता मी 25 वर्षापासून औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करतो, तर मी जेव्हा सुरुवातीला प्रॅक्टिस करायचो तेव्हा कुपोषित मुलं किंवा मालनरिश मुलं यायची. त्यावेळेस आम्ही स्वतःच त्यांना सप्लिमेंट रिकमेंड करायचो. विशेषतः जर भारतीय आहार बघितला तर आपण सगळे फक्त कार्बोहायड्रेटच खातो. सो ऑलमोस्ट इंडियन डाएट इज डेफिशियंट इन प्रोटीन्स. तर आम्ही प्रोटीन वगैरे, मल्टीविटॅमिन्स, कॅल्शियम, दंताचे औषध द्यायचे. पण आत्ता जो रिसेंट ट्रेंड बघितला मागच्या 5 वर्ष किंवा 3 वर्षाचा किंवा 7 वर्षाचा जर तुम्ही न्यूट्रिशन ट्रेंड बघितला तर ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलं. म्हणजे लठ्ठपणा, म्हणजे ट्रेंड चेंज झाला आहे. तर आता जे माझ्याकडे पॅरेंट्स येतात ते माझं बाळ लठ्ठ आहे, त्याचं खूप वजन आहे, स्थूलता आहे, तर हे प्रॉब्लेम जास्त आहेत. तर आता जनरलाइज गाईडलाईन्स सांगणं अवघड आहे. बट कंपल्सरी सप्लिमेंट नाही घेतले पाहिजे आणि जे बाळं लठ्ठ आहे, जे ओबेस आहे, त्यांनी तर डाएट रिप्लेस, नॉट स्टॉप, म्हणजे आपल्याला डाएट बंद नाही करायचं, रिप्लेस करायचे. म्हणजे अनहेल्दी गोष्ट हेल्दी ह्यानं रिप्लेस करायची. जसं समजा आपण तेल खातो, गोड खातो, मीठ खातो, हे सगळं चांगलं नाही आपल्या आरोग्यासाठी. आपण आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या खाल्लं पाहिजे, फळं खाल्ले पाहिजे, ह्या डाळी खाल्ल्या पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. मी स्वतः सप्लिमेंटरी फूडच्या अगेन्स्ट आहे. कधी मल्टीविटॅमिन, कॅल्शियम घेणं इज ओके, बट हे खूपच ब्रँड आणि काय ब्रँड आहे तशाच्या अगेन्स्ट आहे, ते रिकमेंडेड पण नाही आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुमच्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसिंगमधल्या तुम्ही खूप छोट्या खूप छान गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या. अशाच गोष्टी आपण आणखी जाणून घेणार आहोत. त्यासाठी पाहत रहा MCN न्यूज. थँक्यू.